नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। हृदय फक्त आत्मशांती व समाधानानेच भरते, म्हणून समाधान ठेवणं गरजेचं आहे। आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर पाहूया बातम्या। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक, व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने घोषणापत्र जारी केले आहे। घोषणापत्रात राजद्रोह व AFSPA संपवण्याचा वायदा त्यांनी केला आहे। याशिवाय 10 मुद्दे त्यांनी मांडले, ज्यामध्ये शेतकरी, गरीब, बेरोजगार व युवकांसाठी असलेल्या योजनांचा समावेश आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने घोषणापत्र जारी केले आहे। घोषणापत्रात राजद्रोह व AFSPA खतम करण्याचा वादा त्यांनी केला आहे। याशिवाय 10 मुद्दे त्यांनी मांडले, ज्यामध्ये शेतकरी, गरीब, बेरोजगार व युवकांचा समावेश आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घोषणापत्र जारी केलं। जन आवाज नावाने या घोषणापत्राचं शीर्षक आहे हम निभाएंगे। 5 थीमवर आधारित मॅनिफेस्टो गरिबी हटवण्याचा दावा त्यांनी केला आहे। मार्च 2020 पर्यंत 22 लाख सरकारी नोकऱ्या, शेतकऱ्यांसाठी वेगळं अंदाजपत्रक असं सारं आहे। शेतकरी, गरिबांच्या खिशात थेट पैसे येणार आहेत। शेतकरी व गरिबांच्या खिशात थेट पैसा जाणार, त्यामुळे PM मोदी यांनी नोटबंदी करून देशाच्या अर्थव्यवस्थेला जाम केलं ते खुलं होईल। दुसरी थीम आहे रोजगार। देशातील युवकांना रोजगार मिळत नाहीये। 2 कोटींना रोजगार मिळाले नाही। काँग्रेस 22 लाख सरकारी रोजगार मार्च 2020 पर्यंत देईल। रोजगार व शेतकरी हे 2 सर्वात महत्त्वाचे मुद्दे या घोषणापत्रात आहेत। 10 लाख युवकांना ग्रामपंचायतीत रोजगार दिले जाणार आहेत। 3 वर्षांसाठी हिंदुस्थानच्या युवकांना बिझनेस करण्यासाठी परवानगीची गरज लागणार नाही। जो वाटेल तो बिझनेस ते करू शकतील, त्यांच्यासाठी बँकांचे दरवाजे खुले राहतील। मनरेगाला 150 दिवसांसाठी गॅरंटीड करणार आहे। मनरेगाचे 100 दिवस आहे ते वाढवून 150 करणार आहे। शिवाय शेतकऱ्यांसाठी वेगळं बजेट असणार आहे। शेतकरी कर्ज चुकवू शकले नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही। गरीब परिवाराच्या खात्यात दरवर्षी 72,000 रुपये हा सर्वात मोठा वायदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केला आहे। GDPचा 6% देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर खर्च करणार आहे। सरकारी रुग्णालयांची व्यवस्था मजबूत करणार, गरीबातील गरीब व्यक्तीला त्यामुळे आरोग्य सुविधा मिळणार, अशा घोषणा या घोषणापत्रात आहेत। महापालिकेकडे साधनं सगळे आहेत, मात्र त्यांचा उपयोग कितपत होतो असा प्रश्न शहरातील कचरा पाहून पडतो। गणेश कॉलनी येथे मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे आहेत। साधनं सगळी असली तरी इच्छेचा अभाव असल्याने परिसर अस्वच्छ आहे। कहने को महानगर का सफाई का ठेका महानगर पालिका ने ठेके पद्धति से आवंटित किया है, जिसके अंतर्गत सड़कों, गलियों, सर्विस लाइन की सफाई, नालियों की सफाई स्प्रे मशीन द्वारा स्प्रे करना और मच्छरों के लिए रोजाना फॉगिंग मशीन से धुआं करना, सुबह सवेरे सफाई कामगारों की ड्रेस में हाजिरी लेना, कचरा उठाने, सफाई के लिए प्रवर्तित करने वाले घोष वाक्य का प्रचार करते लाउड स्पीकर से सूचना देने वाले कार्यों की अनिवार्यता कर दी गई थी। लेकिन कहते हैं ना, मनपा की सारी समझदारी और नियमों को ठेकेदार बंधु चांदी के जूतों से कुचल कर रख देते हैं और मात्र दिखाई सफाई होती है। हाँ, शहर में सफाई जरूर होती है, लेकिन नेता, अधिकारी और पहुंच वाले लोगों के विभागों की ही सफाई होती है। देखिए, स्थानीय गणेश कॉलोनी के मेन रोड के पास का अस्वच्छता का वह दृश्य जो हकीकत बयां करता है।
शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं तर सुरू आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या या विकास कामांचं मॅनेजमेंट मात्र चुकलंय. यावर नियंत्रण नाही. शहरामध्ये सर्वत्र धूळ मातीचं साम्राज्य आहे. रस्ते उंच केल्याने दुकानं खड्ड्यात गेली आहेत. अमरावती शहरातील एकही रस्ता क्लिअर नाही. समोर निवडणुका आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये विकास कामं सुरू आहेत. परंतु या विकास कामांना मायबाप नाहीत असं दिसून येत आहे. शहरातील रस्ते बांधकाम करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. शहरातील चांगले डांबरी रस्ते, गुळगुळीत रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. धूळ माती यांनी रस्ते बकाल झाले आहेत. हे काँक्रिटीकरण करताना रस्त्याची उंची अमाप घेतली आहे. काँक्रीटचा भला मोठा जाडा थर टाकण्यात येतोय. या जाडजूड काँक्रीटच्या थराने रस्त्याची उंची इतकी वाढली आहे की रस्ते उंच व बाजूचे दुकानं खड्ड्यात गेले आहेत. रस्ते बांधकामामुळे व दुकानं खड्ड्यात गेल्याने व्यवसाय मंदावल्याच्या प्रतिक्रिया दुकानदारांनी सिटी न्यूजला दिल्या आहेत. जो रास्ते बंद रहे, रास्ते ऊपर आ रहे और दुकानें नीचे जा रही थी, इसका कुछ आपका असर नहीं गिरने वाला? बारिश में क्या हाल होंगे? बारिश में क्या हाल होंगे? बारिश में पूरा पानी हमारे दुकान में होगा। और दूसरा ये 11 फरवरी से इन्होंने काम करके रखा है चालू, तो रोड बनाया आधा ऐसे ही छोड़ दिया है। और इतनी दिक्कत है कि हमारे दुकान में आने जाने वाले आ ही नहीं सकते। उधर से ये गाड़ियाँ लग रही है, उधर से वो गाड़ियाँ लग रही है, उधर से वो मलमा पड़ा है, जैसा लग रहा है कि दुकान कहीं भंगार में पहुँच गई है। 2 महीने हो गए। 2 महीने में से एक तो इतनी हमको फाइनेंशियली दिक्कत हो रही है कि उसकी हाथ नहीं। अभी तो सीजन का टाइम है आप, और अभी सीजन का टाइम होने के बाद में भी गिरेक आ नहीं रहा। एक बात बोलिए, अभी ये रास्ते सीमेंट कांक्रीट के रास्ते बनाना चालू है और रास्ते ऊपर आ रहे हैं और दुकानें नीचे जा रही है, बारिश में क्या हाल होगा? आप बारिश में तो पूरी जो नीचे दुकानें हैं, नीचे की जो लादी है उसमें तो पानी पूरा अंदर ही जा सकता है। पहले तो बहुत तकलीफ थी, अभी ये रोड ऊपर आने से और तकलीफ ज़्यादा बढ़ जाएंगे पानी। लगभग 11 फरवरी से इसका काम चालू है, पर हमारे को पार्किंग की और इसकी इतनी दिक्कत जा रही है कि हमारा ही मालूम है। जो मतलब इधर से लोग आने वाले जाने वाले थे, इधर से एंट्री बंद हो गई हमारी। ठीक है। रस्ते काँक्रिटीकरण झाल्यानंतर रस्ता संपेपर्यंतचा भाग तसाच सोडून दिला गेलाय. रस्त्यावरचा मलबा गिट्टी कडेला पडलाय. यावरून रस्ते बांधकामावर नियंत्रण नाही असं दिसून येतंय. येथे केव्हाही अपघात होऊ शकतात. इरविन चौक, रेल्वे स्टेशन चौक येथील रस्ते बांधकाम करण्यात आलं. अत्यंत वर्दळीचे हे रस्ते आहेत. शाळा, कार्यालय, दुकानं यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची या मार्गांनी ये जा चालते. मालवीय चौक ते जयस्तंभ चौकादरम्यान रस्ता बांधण्यात आला, मात्र रस्त्याच्या उंच कडा तशाच आहेत. अतिशय उंच रस्ता असल्याने दुचाकी रस्त्यावरच पार्क कराव्या लागत आहेत. मालवीय चौक ते जयस्तंभ चौक रस्ता पाहिला असता दुकानं खड्ड्यात गेली आहे, तर पेव्हिंग ब्लॉक्सचं काम रखडलेलं आहे. रस्ते काँक्रीटचे तर रस्त्याच्या दुतर्फा अशा प्रकारे गिट्टी मलबा पडलेला असल्याने सगळीकडे धूळ मातीचं साम्राज्य आहे. येथे पडून केव्हाही अपघात घडू शकतो. रस्ते बांधकाम झाल्यानंतर चौकातील रस्ते जोडले जात नसल्याने ओबडधोबड धुळीने माखलेल्या रस्त्यांचा सामना नागरिकांना करावा लागतोय. रस्ते बांधकामाचं मॅनेजमेंटच चुकलं आहे. अमरावती शहरातील एकही रस्ता क्लिअर नाही. या रस्ते बांधकामावर कोणाचंही नियंत्रण नाही हे यावरून दिसून येत आहे. जयस्तंभ श्याम चौकातून हा मार्ग राजापेठकडे जातो. राजापेठ येथेही तीच अवस्था आहे. इरविन चौकाकडून जाणारा उड्डाण पूल जेथे संपतो तेथे 4 ते 5 रस्ते मिळतात. उड्डाण पुलावरून येणारा मार्ग निराळा, समोर उड्डाण पूल, मागे उड्डाण पूल, मध्ये रस्ते बांधकाम, यामध्ये नागरिकांना अत्यंत कसरत करावी लागते. येथे अपघातांची शक्यता बळावते. या कामांचं योग्य नियोजन झालं असतं तर नागरिकांची ससे होलपट झाली नसती. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज. राजकमल चौकात नालीवरील जाळी तुटलेली होती. अपघातांना आमंत्रण देणाऱ्या या गटाराचा खड्डा थातूरमातूर बॅरिकेड टाकून बुजवून ठेवला होता. वर्दळीच्या राजकमल चौकातील वाहनं वळण्याच्या मार्गावर असलेल्या या खड्ड्याबाबत सिटी न्यूजने वृत्त प्रसारित केलं असता या वृत्ताची दखल घेऊन या कायमस्वरूपी बुजवण्याचं काम सुरू आहे. महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर काळे यांनी या संदर्भात सिटी न्यूजचे आभार मानले आहेत. अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या राजकमल चौकात रस्त्याखालून वाहणाऱ्या नालीवरील जाळी गेल्या कित्येक दिवसांपासून तुटलेली होती. एका नालीच्या खड्ड्यावर तुटके बॅरिकेड टाकून ठेवलेलं होतं. अत्यंत वर्दळीच्या या चौकात ऐन वळणाच्या रस्त्यावर असलेले हे खड्डे अपघातांना निमंत्रण देणारे होते. या संदर्भात सिटी न्यूजने वृत्त प्रसारित केलं. मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर काळे
यांच्याशी सिटी न्यूज प्रतिनिधींनी संपर्क साधून ही बाब लक्षात आणून दिली असता त्यांनी तातडीने जाळी टाकण्याचं आश्वासन सिटी न्यूज प्रतिनिधींना दिलं। या वृत्ताची दखल घेऊन मंगळवारी नालीवर जाळी बसवण्याचं काम करण्यात आलं। हेलो, हाँ शुभम। हाँ सर जी प्रणाम। हाँ मेरे पहला आज उसका बिजी हो गया तो टाइम ही नहीं मिला। नहीं कोई बात नहीं सर, मैंने आपको फ़ोन इसलिए किया है कि मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं सिटी न्यूज़ के तरफ से और अमरावती की जनता के तरफ से कि सिटी न्यूज़ ने आपको अभी कुछ ही दिन पहले बताया था कि राजकमल चौक पर 2 बड़े गड्ढे पड़े हैं गटर के ऊपर। उन गड्ढों के ऊपर अभी काम शुरू हो गया है, जाली लगाने का काम शुरू हो गया है। हम शूटिंग करके लाए हैं उसका और जनता को बता रहे हैं। आपका आभार व्यक्त करने के लिए फ़ोन किया है। थैंक यू आपका सिटी न्यूज़ का भी, आपने भी हमको जो बार बार बताया उसके हिसाब से जल्दी काम हो गया। बहुत बहुत धन्यवाद। और सर मैं आपसे एक बात और कहना चाहता हूँ कि राजकमल चौक पर ही ऑटो रिक्शा स्टैंड है, वहाँ पर भी गड्ढे पड़े हुए हैं जिसके ऊपर जाली नहीं है। ये लोग पतली जाली लगाते हैं या इस तरीके से लगाते हैं कि कोई निकाल कर ले जाए। अगर उसको मजबूत लगाया जाए तो कोई ले नहीं जाएगा। जरा आप पर्सनल ध्यान देंगे तो धन्यवाद। हाँ बिल्कुल। बहुत बहुत धन्यवाद सर। 29 मार्च रोजी सिटी न्यूजने हे वृत्त प्रसारित केलं होतं। त्या वृत्ताची दखल घेऊन अवघ्या 2 दिवसात नालीवर जाळी टाकण्याचं काम करण्यात आलं आहे। सिटी न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर काळे यांनी ताबडतोब जाळी टाकण्याचं काम सुरू केलं। याबद्दल सिटी न्यूजने त्यांचे आभार मानले। नमस्कार मित्रों, आप देख रहे हैं राजकमल चौक पर ठीक मेरे पीछे परसों ये जो जाली टूटी हुई थी, ये जाली की टूटने की शिकायत सिटी न्यूज़ ने माननीय आरोग्य अधिकारी से किए थे और आपको जानकर ताज्जुब होगा कि केवल कुछ ही घंटों की तैयारी में ये जाली फिर से लगा दी जा रही है। इसे कहते हैं सिटी न्यूज़ का इम्पैक्ट। मित्रों, अमरावती शहर के राजकमल चौक के ऑटो रिक्शा स्टैंड पर हम खड़े हैं। आपको देखकर ताज्जुब होगा कि यहाँ ये गड्ढा जो बरसों से बना हुआ है, इसके ऊपर कई बार जाली लगी मगर जाली हमेशा कमज़ोर लगाई गई, जिसके कारण वो जाली टूटते रही और व्यवस्थित मजबूत फिटिंग ना होने के कारण निकाल कर भी ले जाने वालों की कोई कमी तो नहीं है। तो इस तरीके से अगर यहाँ मजबूत अच्छी किस्म की जाली लगाई जाए तो धोखेदायक साबित नहीं होगा। पहले जो यहाँ पे लगा हुआ था इसमें वो उसका वेट था 3.5 क्विंटल और अभी ये बना हुआ है 2.5 क्विंटल के अंदर का, तो ये वजन संभाल नहीं सकता इसको, तो ये तो टूटना ही है। कौन सी गाड़ी इसको कितने दिन हो गए लगा? इसको अभी क्या 2-2.5 महीने के अंदर का ही है, इससे ज़्यादा नहीं हुई है, 2-2.5 महीने के अंदर ही बना हुआ है और टूट गया वो। अब वो तो ऑटो खड़े रहते हैं करके वो लोग बचते तो भी, अब वहाँ भी वैसी कंडीशन है। तो हमेशा हमारे को पत्ते उठाओ लगाओ, लोग आते जाते, कई जने गिरते, उसको भी निकालो बाहर, अब कब तक के करना, अब बोलो तो छत्री तलावाच्या सभोवताल अमरावती महानगरपालिका भिंत बांधत आहे, याला वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च रेस्क्यू सोसायटीचा विरोध आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे। या बांधकामामुळे वन्य प्राणी पाण्यापासून वंचित राहतील असं सोसायटीचं म्हणणं आहे। अमरावती महानगरपालिका छत्री तलावाचं सौंदर्यीकरण करते, या अंतर्गत छत्री तलावाच्या सभोवताल भिंत बांधण्यात येत आहे। मात्र या कामाला वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च रेस्क्यू सोसायटीचा विरोध आहे। या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्री तलावावर जाऊन होत असलेल्या बांधकामाला रोखलं। यावेळी मनपा शहर अभियंता पवार, डीएफओ नरवणे, वडाळी परिक्षेत्राचे वन अधिकारी उपस्थित होते। या संदर्भातील लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांनाही मंगळवारी दुपारी देण्यात आली। या बांधकामामुळे वन्यजीवांना छत्री तलावाकडे जाण्यासाठी अडथळा होणार आहे। भविष्यात उन्हाळ्यामध्ये वन्यजीवांना पाणी पिण्याकरता त्यामुळे अडथळा होणार आहे। मोठ्या प्रमाणावर वन्यजीव येथे आपली तहान भागवण्यासाठी येतात, तेव्हा ही भिंत बांधल्यास वन्यजीव पाण्यापर्यंत पोहोचतील कसे असा प्रश्न आहे।
महानगरपालिकेने या संबंधी वेगवेगळ्या विभागाची मंजुरी घेतली नाही, यावर हे काम तुर्तास थांबवण्यात आलं आहे. उपवन संरक्षक वतीने तक्रारकर्त्यांना तज्ञ समिती त्या ठिकाणी पाहणी करून निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. सोसायटीचे पदाधिकारी वन्यजीव रक्षकचे किशोर रिठे, मानद वन्यजीव रक्षकचे किशोर रिठे, जयंत वडतकर, निलेश कंचनपुरे, सागर मैदानकर यांनी लेखी निवेदन दिलं आहे. नमस्कार, मी सागर मैदानकर, ॲनिमल वेलफेअर ऑफिसर आहे अमरावती डिस्ट्रिक्टसाठी. आणि हे माझे सगळे सोबती आहे गौरव कडू, सर्वेश मराठे आणि सावनी वतकर. आम्ही छत्री तलाव विकास कामासंदर्भात आम्हाला काही बोलायचं आहे. त्यामध्ये छत्री तलाव विकास छत्री तलावाचे जे विकास कामं सुरू आहे महानगरपालिका अमरावतीतर्फे, यामध्ये हे काम पूर्णपणे अवैध असून यामध्ये जे काम केल्या जात आहे तर हे वेटलँड इन्व्हेंटरी यामध्ये हा तलाव असल्यामुळे तिथे जे बांधकाम किंवा तिथे जे कन्स्ट्रक्शन सुरू आहे हे पूर्णपणे अवैध आहे. आणि हे काम सुरू असताना महानगरपालिकेने ज्या परमिशन्स घ्यायला पाहिजे होत्या, बायोडायव्हर्सिटी बोर्डाची परमिशन आहे, त्यानंतर वन खात्यातर्फे ज्या परमिशन घ्यावं लागतात, NOC घ्यावं लागतात, त्यासुद्धा कुठल्याच प्रकारच्या घेतल्या गेल्या नाही. इव्हन प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक मोठा सहभाग याच्यामध्ये असतो आणि त्यांची NOC आवश्यक असते, तीसुद्धा इथे घेतल्या गेलेली नाही आहे. तर अशा प्रकारे हे जे कन्स्ट्रक्टिव्ह वर्क सुरू आहे हे कायद्याच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या दृष्टीने आणि वन्यजीवांच्या दृष्टीने या तीनही दृष्टीने अवैध असल्याने हे सदर काम बंद करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी, त्यानंतर विभागीय आयुक्त साहेब आणि वन खात्याचे चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट श्री प्रवीण चव्हाण यांना भेटलो. तर त्यांनी निगेटिव्ह प्रकारचा थोडासा रिस्पॉन्स प्रशासनातर्फे आम्हाला मिळालेला आहे. त्यांनी काय सांगितलं? हां, त्यांनी हे सगळे पाहणी केली. तिथे आम्ही छत्री तलावाला गेलो असताना आम्ही तिथे आज पाहणी केली आणि DFO श्री नरवणे साहेब यांनी या संदर्भात पत्र लिहून उद्या जिल्हाधिकारी साहेब आणि विभागीय आयुक्त यांना कळवण्याचं आम्हाला सांगितलं आहे. आणि तरीसुद्धा यामध्ये वेटलँड इन्व्हेंटरीचा जो पार्ट येतो तर वेटलँड इन्व्हेंटरीला हे कळवून हे काम तातडीने थांबवण्यात यावं अशी आमची सर्व विनंती आहे. धन्यवाद. भाजी बाजार येथे श्री नारायण गुरूंचा मठ आहे. नारायण गुरूंच्या शिष्य परिवाराच्या वतीने गणेश कॉलनी येथे श्री रुद्र स्वाहाकार, श्रीमद भागवत स्वाहाकार, चंडी याग व श्रीनाम सप्ताह आयोजित करण्यात आला. महाप्रसादाचं आयोजन त्यानिमित्त करण्यात आलं. पूर्णारती करण्यात आली. महानगर के भाजी बाजार क्षेत्र में परम पूज्य नारायण गुरु माहुलीकर का पतित पावनी मठ है. कहा जाता है पूज्य नारायण गुरु एक चमत्कारिक संत हो गए. दिनांक 26 मार्च से दिनांक 2 अप्रैल तक उनकी ही स्मृति में गणेश कॉलोनी में वहां की पावन यज्ञ भूमि पर यज्ञ तथा नाम सप्ताह का आयोजन जारी है, जिसकी पूर्णाहुति गोपाल काला व महाप्रसाद का आयोजन दिनांक 2 अप्रैल को किया गया. पुन्हा माझं नाव मनोहर अंबुलकर, मी इथेच राहतो. हे नारायणजी संस्थान अमरावती, भाजी बाजार अमरावती, त्यांचा अयोध्येमध्ये जन्म झाला. वयाच्या 5व्या वर्षी त्यांना गुरूंची हे भेटली, आशीर्वाद मिळाला. त्यानंतर ते सगळं हिंदुस्थानमध्ये फिरले आणि शेवटी अमरावतीला स्थायिक झाले. त्यांचे बरेच वर्ष हा जो कार्यक्रम यज्ञाचा 75 वर्षापासून सुरू आहे. यात यज्ञ आणि वारकरी संप्रदाय या दोघांचं एकंदर मिश्रण आहे. वारकरी संप्रदाय तेवढ्याच येत आहे आणि ब्राह्मण सभाही यज्ञही सुद्धा तेवढेच आहे. त्याने मोठमोठे याग केलेले आहेत. आतापर्यंत याचे पंढरपूरला 2 महिन्याची वारी जाते, पायी जाते आणि पायी येते आहे. हा यज्ञ इथे होतो आणि रेल्वेचंला सुद्धा होतो. असे यांचे बरेच कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमाला सर्व लोकांचं सहकार्य असते. या लोकांना आम्ही कोणत्याही याची वर्गणी मागत नाही किंवा पावती पुस्तक नाही, कोणी वर्गणी मागायला हे नाही. आणि इथे एक विशेष म्हणजे वारकरी संप्रदाय आणि ब्राह्मण संप्रदाय हे दोन्ही आपले शर्ट आणि बनियन काढून जेवायला बसतात. ही आधीपासूनची परंपरा आजही इथे कायम आहे. तट्ट्याचा मंडप हा सुद्धा आता बंद झालेला आहे, पण अजून तीच परंपरा सुद्धा चालू आहे. आणखी काय बोलायचं? गुरूंचा आशीर्वाद सर्वांनाच आहे आणि सर्वांना लाभ. लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाच्या वतीने मतदार नोंदणी कार्यक्रम राबवण्यात आला. नवीन मतदारांनी आपली नावे यामध्ये समाविष्ट केल्याने मतदारांची संख्या वाढली आहे. तब्बल 23,000 मतदारांची संख्या वाढली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने मतदार नोंदणी कार्यक्रम राबवला. 31 जानेवारीपर्यंत एकूण जिल्ह्याची मतदार संख्या 24,06,620 होती. त्यात 12,40,095 स्त्रिया तर 11,66,482
पुरुष व तृतीयपंथी 42 इतकी ही संख्या होती। त्यात नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम राबवल्याने जिल्ह्यातील नवीन मतदारांनी त्यामध्ये आपली नावं नोंदवली, त्यामुळे ही संख्या आता 23,000 वाढली आहे। पुरुष 12,50,632, स्त्रिया 11,69,080 तर तृतीयपंथी 43 असे एकूण 24,29,754 मतदार अमरावती जिल्ह्याचे झाले आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी दिली आहे। आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये 31 जानेवारी 2019ला प्रकाशित झालेल्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण 24,06,620 मतदारांचा समावेश होता। याच्यामध्ये 12,40,095 पुरुष, 11,66,482 स्त्रिया आणि 43 इतर यांचा समावेश होता। आपण यानंतर जी कंटिन्युअस अपडेशन आणि विशेष मोहिमा मतदार नोंदणीसाठी हाती घेतल्या 23 आणि 24 फेब्रुवारीला, तसंच 2 आणि 3 मार्चला, याच्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ही संख्या 24,29,754 वर गेली। जवळजवळ 23,000पेक्षा जास्ती मतदारांची नोंदणी 31 जानेवारीनंतर आपल्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि ही अतिशय समाधानाची आणि आनंदाची बाब आहे की जास्तीत जास्त मतदारांनी ह्या कॅम्पेनचा उपयोग करून घेतला आणि आपला मतदानाचा जो मौल्यवान हक्क आहे तो प्राप्त करून घेतला। बहुजन समाज पार्टीचे उमेदवार अरुण वानखडे यांनी पत्रकार परिषद घेतली। अमरावती लोकसभेच्या निवडणुकीत मी सर्वात योग्य उमेदवार असल्याचा दावा त्यांनी केलाय। मायावती यांना पंतप्रधान करण्याकरताच व संविधान वाचवण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचं अरुण वानखडे म्हणाले। बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अरुण वानखडे लोकसभा निवडणूक लढवत आहेत। अमरावती लोकसभेच्या निवडणुकीत मी सर्वात योग्य उमेदवार आहे। बहन मायावती यांना पंतप्रधान करण्याकरताच व संविधान वाचवण्यासाठीच माझी उमेदवारी आहे, असं अरुण वानखडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। मी भूमिपुत्र आहे, ओरिजिनल आहे, बाहेरून बोलवलेलं पार्सल नाही। गेल्या 25 वर्षापासून मी बसपाचा कार्यकर्ता आहे। आपली लढत अडसुळांशी आहे, असंही अरुण वानखडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। कारण लोकांनाही माहीत पडलेलं आहे की सब भाजपची पीडी त्यांना जर त्या वंचित बहुजन आघाडीला जर आपले खासदार काढायचे असते तर काँग्रेस, राष्ट्रवादी, बीजेपी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर त्यांनी युती करायला पाहिजे होती की नाही पाहिजे होती। आज कमीत कमी 4 किंवा जे काही जागा दिली 6 खासदार तर गेले असते ना त्याचे, 6 खासदार गेले असते तर आज समाजाचा फायदा झाला असता की नाही। पण त्यांनी त्यांची जी युती न केल्यामुळे आता त्यांचे खासदार किती येतील हे आता जनताच त्यांना सांगेल। पण आमचा जो आहे हा BSP जो पक्ष आहे हे आज आमची युती समाजवादी पार्टी आणि त्यांची जी आहे UP-मध्ये तिथे 80 जागावर ते दोघं जण लढत आहेत। त्यामुळे कमीत कमी ते हे गठबंधनच तिथे 75 जागा काढेल आणि बाकी पुन्हा हरियाणा आहे, छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे, अशा बाकीच्या स्टेटमधून आमच्या बहीणजीचे कमीत कमी 10 खासदार येतील। म्हणजे आमच्या पक्षाचे BSP पक्षाचे 40 ते 50 खासदार फक्त BSPचे असतील आणि बहीणजी हा पंतप्रधान पदाच्या दावेदार असतील, प्रबळ दावेदार। कारण बाकीचे अलायन्सवाले सुद्धा बहीणजींना पंतप्रधान करण्याच्यासाठी पाठिंबा द्यायचं चालू आहे त्यांचं। पण पंतप्रधान पदाच्या प्रबळ दावेदार या आमच्या बहीण मायावतीचे असतात, मोदीजींचं रिप्लेसमेंट असणार आणि आमच्या बहीण मायावतींचं एकच लक्ष आहे की या देशाचं संविधान वाचवणे। कारण आपले जे बहुजनांचे अधिकार आहेत, आमचं बहुजनांचं आहे जो ब्रीदवाक्य आहे सर्वजन सुखाय सर्वजन हिताय, याच्यासाठी आमच्या बहीणजी हा सतत प्रयत्नशील आहे। सर्वांचं सुखी हो, सर्वांचं हित हो, याच्यासाठी आमची बहीणजी नेहमी प्रयत्नशील आहे आणि संविधान वाचणं ही प्रायोरिटी आहे। कारण संविधान जर वाचलं तर आपण सर्व लोक वाचू बहुजन, संविधान नाही वाचलं तर मनुस्मृती आली तर आपल्या सर्वांचे हाल आहेत। त्याच्यामुळे बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे ते वाचवणं ही सर्वात मोठी आमची लढाई आहे। सुमित्रा गायकवाड यांनी अमरावती लोकसभेसाठी आपलं नामांकन दाखल केलं, मात्र जातीय भावनेतून आपलं नामांकन अस्वीकृत करण्यात आल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेतून केला। सुमित्रा साहेबराव गायकवाड यांनी 2 एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन यामध्ये माहिती दिली की त्यांच्या मागे 1.5 लाख मतदात्यांचं बळ आहे। जातीय भावनेने प्रेरित होऊन
आपल्याला उमेदवारी दिली गेली नाही, अर्ज अस्वीकृत केला गेला असा आरोप त्यांनी केला आहे। यावर पत्रकारांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले। नामांकन दाखल होऊन अनेक दिवस झाले असं असताना गायकवाड यांनी एवढ्या उशिरा पत्रकार परिषद का घेतली असाही प्रश्न पत्रकारांनी त्यांना केला। आपल्याला डोकं लिहिलं असते काय बोलतोय हा नात्या काय सांभाळ कसं करून डोक्यात लिहिलं असते काय ज्यावेळेस तुमचा कागद फेकला थोडंसं ज्यावेळेस तुमचा कागद ज्यावेळेस तुमचा कागद फेकला तुमचा किती मोठा अपमान झाला बरोबर आहे ना। तुम्ही त्याच वेळेस कॅमेरे लागले तिथे कॅमेरे लागले आहे कलेक्टर ऑफिस मध्ये, तुमचा कागद त्यांनी फेकला असं तुमचं म्हणणं आहे ना? असं नाही टाकायला जातं लपवायचं नाही धाडगं। तुम्ही पहिले काय म्हटलं की कागद फेकला, आता म्हणतात असं नाही स्पष्ट सांगा। आम्ही तुमच्या याच्यावर खाऊ म्हणजे तुमचे एकच भाव तुम्ही उभे असता तर आम्ही तुम्हाला मत दिलं असतं, प्रश्न तो नाही आणि तुम्हाला आम्हाला त्रास द्यायचा काही संबंध नाही, पण तुम्ही या निवडणुकीपासून वंचित राहिले एवढं छापून पत्रकारांचा काय हो। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 9403-620-111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।